नमस्कार. आपण सगळेच कम्प्युटरवर खूप वेळ काम करतो, नाही का? पण कधी असा विचार केलाय का की माऊसवर क्लिक करण्यात आपला कितीतरी वेळ जातो? आज आपण कामाचा वेग वाढवणारं एक साधं पण जबरदस्त रहस्य उलगडणार आहोत, आणि ते म्हणजे कीबोर्ड शॉर्टकट्स. जरा विचार करा, एक साधं वाक्य कॉपी पेस्ट करायचंय. किती क्लिक्स लागतात? आधी सिलेक्ट करा, मग राईट क्लिक, मग कॉपी, मग जिथे पाहिजे तिथे जाऊन परत राईट क्लिक आणि मग पेस्ट. हे छोटे छोटे क्लिक्स दिवसाच्या शेवटी आपला किती वेळ खातात याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. फरक अगदी डोळ्यांसमोर आहे. माऊसने करायला 3 पायऱ्या, तर कीबोर्डवर फक्त एक कमांड, Ctrl+C, झालं काम. कदाचित हे काही सेकंदांचं काम वाटेल, पण विचार करा, दिवसातून 100 वेळा हेच करत असाल तर आपला किती मौल्यवान वेळ वाचू शकतो. म्हणजे बघा, प्रत्येक क्लिकची ना एक छुपी किंमत असते. हे वाया जाणारे क्षण एकत्र येऊन आपल्या कामाचा वेग कमी करतात, आपल्या विचारांची लय तोडतात. पण कीबोर्ड शॉर्टकट्स आपल्याला हाच गमावलेला वेळ परत मिळवण्याची एक सुपर पॉवर देतात. शॉर्टकट शिकणं हे खरं तर एखादं वाद्य शिकण्यासारखंच आहे. सुरुवातीला थोडं लक्ष द्यावं लागतं, पण सरावाने बोटं आपोआप योग्य कीजवर पडू लागतात. मग विचार करण्याच्या आतच आपलं काम होतं. हीच तर आहे मसल मेमरीची कमाल. चला तर मग आता काही अतिशय गरजेचे शॉर्टकट्स पाहूया. हे असे शॉर्टकट्स आहेत जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत, कारण ते आपल्या कामाचा पायाच बदलून टाकू शकतात. हे आहेत कामाला वेग देणारे जादुई शॉर्टकट्स. माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायची आहे, Ctrl+C आणि Ctrl+V. एखादी चूक झाली, काही हरकत नाही, Ctrl+Z दाबून एका क्षणात ती दुरुस्त करा. आणि जर ती चूक परत हवी असेल तर Ctrl+Y आहेच की. संपूर्ण डॉक्युमेंट निवडायसाठी तर Ctrl+A पेक्षा सोपं काहीच नाही. फक्त 6 कमांड्स. पण या 6 कमांड्सवर एकदा का हात बसला की कामाची सगळी पद्धतच बदलते. माऊसकडे हात नेण्याचा व्यत्यय दूर होतो आणि विचारांचा प्रवाह न थांबता काम सुरू राहतं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण फक्त टेक्स्ट एडिटिंगबद्दल बोललो. आता याच्यात थोडं पुढे जाऊन संपूर्ण कॉम्प्युटरच वेगाने कसा वापरायचा ते पाहूया. एकाच वेळी खूप सारे प्रोग्राम्स उघडे आहेत. ऑल्ट टॅब दाबा आणि बघा कसं एका क्षणात स्विच करता येतं. काम झालं की ऑल्ट F4 दाबून विंडो बंद. आणि अचानक सगळा पसारा बाजूला करून थेट डेस्कटॉप बघायचा असेल तर विंडोज की +D दाबा. बघा, सगळी स्क्रीन एकदम मोकळी. आपल्या जागेवरून उठायचंय, विंडोज की +L, सेकंदात PC लॉक. फाईल्स शोधायच्या आहेत, विंडोज की +E ने थेट फाईल एक्सप्लोरर उघडा. आणि जर एखादा प्रोग्राम हँग झाला, प्रतिसाद देत नसेल, तर Ctrl+Shift+ESC दाबून टास्क मॅनेजरला बोलवा आणि समस्येवर नियंत्रण मिळवा. चला आता परत एकदा डॉक्युमेंट्सच्या दुनियेत येऊया आणि बघूया की हात कीबोर्डवरून न उचलता कामाला अक्षरशः रॉकेट स्पीड कसा देता येतो. आता काही चांगल्या सवयी ज्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. काम करता करता दर काही मिनिटांनी Ctrl+S दाबायची सवय लावा. प्रिंटसाठी Ctrl+P. मोठ्या फाईलमध्ये काहीतरी शोधायचंय, Ctrl+F आपलं काम अगदी सोपं करेल. आणि वेब पेजवर नवीन माहितीसाठी F5 किंवा Ctrl+R दाबा. हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. कामाचा खरा फ्लो, ती जी एक लय असते ना, ती कीबोर्डवर मिळते. सारखं सारखं माऊसकडे हात नेण्यात नाही. पण डॉक्युमेंटमध्ये वेगाने फिरायचं कसं, त्यासाठी हे शॉर्टकट्स आहेत. माऊसने कर्सर इकडून तिकडे नेण्याऐवजी फक्त कंट्रोल दाबून लेफ्ट किंवा राईट ॲरो की दाबून बघा. बघा कर्सर कसा शब्दांवरून टुणकन उडी मारतो. तसंच Ctrl+Home दाबून डॉक्युमेंटच्या थेट सुरुवातीला आणि Ctrl+End दाबून थेट शेवटी जाता येतं. आणि आता हे काही क्लासिक पण नेहमीच उपयोगी पडणारे फॉर्मॅटिंग शॉर्टकट्स. मजकूर निवडा आणि Ctrl+B ने बोल्ड, Ctrl+I ने इटॅलिक आणि Ctrl+U ने अंडरलाईन करून त्याला अधिक प्रभावी बनवा. ठीक आहे, आता इतकं सगळं ऐकून झालं, पण हे सगळं प्रत्यक्षात आणण्याशिवाय काय उपयोग, बरोबर? मग त्यासाठी एक छोटंसं मजेशीर चॅलेंज घेऊया. आपलं चॅलेंज एकदम सोपं आहे. पहिलं, आज आपण जे शिकलो त्यापैकी कोणताही एक नवीन शॉर्टकट निवडा. दुसरं, तो आज मुद्दामहून ठरवून कमीत कमी 10 वेळा वापरा. आणि तिसरं, तो फ्लो अनुभवा, जिथे विचार करण्याआधीच बोटं आपोआप काम करतात. तर मग कुठून सुरुवात करणार? कोणता शॉर्टकट सर्वात आधी आपलासा करणार? लक्षात ठेवा, ही फक्त एक कमांड नाहीये, तर कामामध्ये अधिक वेग, अधिक सहजता आणि तो फ्लो मिळवण्याचं हे आपलं पहिलं पाऊल आहे. तर मग तुमची सुरुवात कुठून होतीये?